नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश माझ्या प्रकाश ब्रीद या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आणि मित्रांनो, आज मी आलोय उल्हासनगर 3 मध्ये देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज उल्हासनगर श्री संत नरहरी महाराज समाज मंदिर सभागृह या ठिकाणी मी आलोय। आणि इथे आज आपण हभप निवृत्ती महाराज निघोजकर यांची आपण मुलाखत घेणार आहोत। यांच्या जीवनचरित्रावर त्यांनी जी काय केलेली कामं आहेत किंवा त्यांचे अनुभव आहेत हे इथे आता आपण ऐकणार आहोत महाराजांच्या समोर। आणि यांची मुलाखत घेणार आहेत त्यांचे बंधू मुकुंद निघोजकर। तर आता आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत। तर मित्रांनो, याचा आनंद नक्की घ्या। त्यांचे अनुभव, त्यांचं जे जीवन कार्य आहे त्याच्याबद्दल तुम्हाला जे काय ते भरभरून माहिती देतील। आत्ताच्या चालू घडामोडींवर देखील ते भाष्य करतील। ते कशा प्रकारे करतील ते आता आपण जाणून घेऊया। कुंडली गवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी नरहरी महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आपणा सर्वांना भाविकांना माहितीच आहे की आषाढ एकादशीची वारी समीप आलेली आहे आणि भाविक मंडळी मोठ्या आनंदानं पंढरीच्या वारीची वाटचाल करीत आहे। सर्वच भाविकांना पंढरपूरला पंढरीच्या दर्शन घेण्याची गरजच असं नाहीये। तेव्हा आमच्या समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी या उल्हासनगर येथे संत श्रेष्ठ नरेंद्र महाराज मंदिर आणि या मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची स्थापना केली आणि आषाढ एकादशी निमित्त आज या ठिकाणी या मंदिरामध्ये आपल्या सोडकर समाजातील ज्येष्ठ अनुभवी आणि आध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज निघोजकर यांची मुलाखत या संगीत क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपण कसे वळला आणि ही आवड तुमच्यात कशी निर्माण झाली आणि समाजाला प्रबोधनात्मक ही जी तुम्ही प्रबोधक करत आहात त्याविषयी तुमची माहिती समाजाला आणि भाविकांना माहिती व्हावी या उद्देशातून ही मुलाखत घेण्यात येत आहे। तर मी महाराजांना विचारतोय की आपलं संपूर्ण नाव काय? नमस्कार, माझं नाव निवृत्ती हरिश्चंद्र निघोजकर। आपलं बालपण आणि शिक्षण कुठे झालं? बालपण माझं कर्जतमध्ये झालं, जिल्हा रायगड, आणि शिक्षण महाराष्ट्र जीवन शिक्षण मंदिर कर्जत येथे। आपण मी भाविकांना थोडं स्पष्ट सांगू इच्छितो की आजची तरुण पिढी तरुणी आध्यात्मिक क्षेत्रापासून थोडं दूर जाऊन चित्रपट, त्याचप्रमाणे नाटक, नृत्य, ऑर्केस्ट्रा याकडे वळत मोबाईल असेल या क्षेत्रामध्ये साधनं चांगलीच आहे। साधनांना आपण वाईट म्हणत नाहीये, पण त्या साधनांना वाहून घेणं आणि आध्यात्मिक क्षेत्राकडे दुर्लक्ष करणं अशी सध्या परिस्थिती आहे। पण अशा परिस्थितीमध्ये मी महाराजांना विचारतो की तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळला, ही आवड तुमच्यामध्ये निर्माण कशी झाली? आज तुमचं वय वर्ष 70। मी भाविकांना कल्पना देतोय की दीर्घ काळापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये ही सेवा करता, त्यात तुम्हाला हे अध्यात्माचे ज्ञान म्हणा, अध्यात्माकडे वळल्याचं हे तुम्हाला अनुभवलंय, त्याला कारणीभूत कोण? त्याला हे श्रेय तुम्ही कोणाला द्याल? निवृत्ती हरिश्चंद्र निघोजकर म्हणजे निवृत्ती महाराज निघोजकर
माझा जन्म कर्जत या ठिकाणी झालेला आहे आणि शिक्षण कर्जतमध्येच झालेलं आहे. आणि मी लहानपणापासून या क्षेत्रामध्ये म्हणजे आमचे वडील आणि चुलते आमचे डिक्स्टल या कर्जत जवळ डिक्स्टल म्हणून गाव आहे, त्या डिक्स्टल गावामध्ये आमचे हरिभक्तपरायण गजानन बुवा पाटील भजनभूषण यांच्या भजनामध्ये आमचे वडील आणि चुलते गायचे. त्यावेळेला ते लहान आम्ही 7वी 8वी पासून त्यांच्या भजनामध्ये आमचे वडील आम्हाला घेऊन जायचे आणि तेव्हापासून आम्ही त्या भजनामध्ये त्यांना साथ द्यायचो. आम्ही एकूण 7 भाऊ आहेत, सख्खी 4 भाऊ आणि 3 चुलत भाऊ असे म्हणून 7 भाऊ आम्ही आमचे गजाननबुवा पाटील डिक्सळकर यांच्या भजनामध्ये आम्ही लहानपणापासून जात होतो आणि आमचे वडील चुलते आम्हाला त्यांच्या बरोबर घेऊन जायची आणि भजनाला कोरस म्हणून आम्ही नुसतं जायचो. आमचे गजाननबुवा पाटील सुप्रसिद्ध भजनीय भूषण त्यांना पुरस्कार मिळालेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये. आणि अशा या गजाननबुवा पाटील यांच्या बरोबर आम्ही भजनाला लहानपणापासून जात होतो. तेव्हापासून आम्हाला आवड निर्माण झाली की मी लहानपणी नुसते कोरस करायला जायचो आणि कोरस करता करता ते आम्हाला लहानपणापासून सवय लागली आणि कोरस करता करता आमचे गजाननबुवा पाटील जे अभंग म्हणायचे हेच अभंग आमच्या डोक्यामध्ये शिरले आणि या क्षेत्राची मला आवड निर्माण झाली. ते आमचे वडील हरिश्चंद्र बापू नेगोस्कर, आमचे चुलते बापूराव बापू नेगोस्कर, त्यांना बार्डीकर असे म्हणायचे. म्हणजे कर्जतमध्ये डिक्स्टल या गावाच्या समोर एक बार्डी म्हणून खेडेगाव आहे. त्या खेडेगावामध्ये पहिले आमचे आई वडील जायचे, नंतर कर्जतला आम्ही गेलो, स्थायिक झालो. आता आम्ही कर्जत करत आहोत आणि गजाननबुवा पाटील यांच्या भजनामध्ये कोरस करता करता नंतर आमचे बंधू दासबुवा निगोजकर हे भजन करायला लागले. ते या क्षेत्रामध्ये आले आणि मग त्यांना मग आम्ही 4-5 भाऊ साथ द्यायला लागलो. महाराजांनी तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्रात भजन क्षेत्र जे आहे याकडे वळल्याचं जे म्हणाले त्यांनी त्याचं श्रेय त्यांचे परमपूज्य पिताश्री स्वर्गीय हरिभक्तपरायण हरिश्चंद्र बापू निगोजकर, त्याचप्रमाणे त्यांच्या परमपूज्य मातोश्री सोनाबाई हरिश्चंद्र निगोजकर आणि त्यांचे चुलते बाबूराव स्वर्गीय हरिभक्तपरायण बाबूराव बापू निगोजकर यांना दिलेले आहे. म्हणजे लहानपणापासूनच यांना हे भजनाचं जे बालकोड आहे घरातूनच त्याने मिळालं आणि त्याच्यानंतर म्हणजे शालेय जीवनापासूनच आमचे गुरुवर्य गजाननबुवा पाटील यांचा त्यांना लाभ झाला, सहवास लाभला. अनेक वेळा गजाननबुवा पाटील यांना बोलवत असत साथीसाठी आणि सगळ्यांनाच हे शक्य नसतं की काही लोकांना कित्येक वर्ष त्या क्षेत्रात राहून सुद्धा लहानपणापासून गजाननबुवा पाटील यांच्या भजनामध्ये आम्ही पेटी स्वतः सांभाळायचो. खांद्यावर पेटी उचलली, हातामध्ये तबला घ्यायचा, गजाननबुवा आम्हाला पुढे घ्यायची. त्याला नेगोस्कर मंडळी म्हणजे आम्ही साथीला त्यांना अगदी लहानपणापासून होतो आणि त्यांचाच आशीर्वाद आमच्या मस्तकावर आहे. म्हणून आज मी आज या क्षेत्रामध्ये आज आमचे सगळे बंधू भजनी कलावंत आहे. आमचे मोठे बंधू सुद्धा भजन करतात. त्यांचं नाव दासबुवा निगोजकर, सध्या ते आजारी आहे पण तरी सुद्धा ते इतकं सुंदर आणि आवाज पण त्यांचा चांगला आहे. त्यांनी नाटकामध्ये बी पेटी वाजवलेली आहे आणि अजून पण ते भजन करू शकतात. पण आता पॅरलिसचा झटका असल्यामुळे ते सध्या झोपून आहे आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही कोरस करायचो आणि त्यांच्याकडून आम्हाला थोडंसं मार्गदर्शन मिळालं. पेटीचं मार्गदर्शन मला त्यांच्याकडून मिळालं. म्हणजे ज्या वेळेला ते पेटी वाजवायला काढायची त्यावेळेला मी त्यांच्याकडून पेटी घ्यायचो काय आणि मी त्यांना फक्त त्या पेटीचे स्वर विचारायचो. कोमल कुठला, दीर्घ कुठला हे त्यांच्याकडून मी शिकलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गजाननबुवा पाटील यांच्यावर त्यांचा सहवास असल्यामुळं ते अभंग आमच्या डोक्यामध्ये फिट बसले
एखादा भूपराग काढला का त्या भूपरागाचे स्वर कुठले असे आमच्या बंधूंना विचारतो लालबुवा निगोजकर यांना. आणि मग ते मला सांगायचे भूपराग म्हणजे सारेगम पदसा. मग सारेगम पदसा सारेगम पदसा याच्यातून मग मी अभंग शोधायचो की तो गयानभाऊ पाटील ह्या भूपरागात कोणता अभंग मानायचे त्याचं मी ट्रायल करायचो. प्रारंभी सुरुवात ज्या भजन क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आम्ही प्रारंभ केला त्यावेळेला कोणता अभंगाने सुरुवात करायचे तर त्याचा लोकप्रिय जे अभंग आहे त्यांनाही आवडतोय आणि श्रोतांना आवडतोय असा गोविंद गोविंद हा अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची ही रचना आहे आणि त्या ते सादर करतील आपलं. हा अभंग वेगळाच रागामध्ये आहे. गोविंद 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 मना लागलिया चंद मना लागलिया चंद मना लागलिया चंद गोविंद 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 मना लागलिया चंद मना लागलिया चंद मना लागलिया मग गोविंद ते काय मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया वेदनाई ते मागया वेदनाई ते मागया गोविंद 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 मना लागलिया चंद मना लागलिया चंद मना लागलिया मला आपण भजन क्षेत्रामध्ये एवढ्या वर्षापासून ही भजन सेवा श्री विठ्ठलने रुजू करीत आहात. हो आज आज तुमचं वय 70 या हो. 70 वयापर्यंत ही भजन सेवा करण्यासाठी जो आवाजाचा मधुरपणा आहे तो टिकवण्यासाठी आपण काय केलं काय प्रयत्न केले. ही ईश्वरी देणगी आहे तसं पाहिलं तर आवाज हा मुळातच असावा लागतो की जसं म्हणतो ना आपण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्यावेळेला मी गायनवानच्या बरोबर आम्ही कोरस करायचो तर कोरस करता 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 आमचा आवाज सुटला आणि ज्यावेळेला आमचे बंधू लालबुवा निगोजकर भजन करायचे कोरस करायचे त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर साथ करायचो आणि साथ करता करता आमची लालबुवा नेहमी म्हणायची की मी पेटी वाजवतो तू अभंग म्हण काय हे म्हणायचे मी पेटी वाजवतो तू अभंग म्हण आणि मग ते मला अभंग म्हणायला लावायचे. मला आवाज त्यावेळेला नव्हता पण मी रियाज केला त्याने मला सांगितले असा आवाज काढायचा तसा आवाज काढायचा या पद्धतीने काढायचा हा कोमल सूर आहे हा शुद्ध स्वर आहे आणि अशा पद्धतीने मी आपण जबर आणि एक अभंग म्हटलं का माझा त्या मला आवाज बसायचा मला म्हणता येत नव्हतं पण तरी सुद्धा आमचे दादो मला आवाज बसला तरी चालेल पण म्हण मग तसं तरी मी आपलं ओढून ताणून म्हणायचो पण माझा आवाज बसलेला असल्यामुळे मला ते आवडत नव्हतं. मग त्याच्याकरता मी थोडस ज्येष्ठ म्हण आणि काही म्हणतात की पान खाल्यानंतर आवाज सुटतो म्हणून मी पानाची पण मला फार सवय लागली होती पण ते पान आता एवढे 3 वर्षात मी बंद केले.
आपण एवढ्या दीर्घकाळापर्यंत ही भजन सेवा करीत आहात. बर. आपण अनेकांना साथ केली असेल, कीर्तनकारांना साथ केली असेल, हो. भजनी कलावंतांना साथ केली असेल. बरोबर. आणि ही जी दीर्घकाळाची सेवा आहे त्यात आपल्याला सहकार्यांशिवाय भजन शक्य नाही. तर आपल्याला कोणी मंडळीने मार्गदर्शन म्हणा, सहकार्य म्हणा केलेलं आहे, त्यांची काही नावं तुम्हाला सांगता आली तर बरं होईल. सहकार्य तसे पुष्कळ काही काही आता नाही, पण पहिलं सहकार्य आमचे ज्या टायमाला मी भजन चालू केलं त्या टायमाचे जे मित्र होते ते आता रिटायर झालेले. आता ते काही हयात आहे, काही नाहीये, पण आता सध्या मला जे साथ देत आहे ते माझ्या पाठीमागे जे बसले ते, आणि आमच्या घरातलं आमचे मिसेस आणि आमचे भावदे इंदिरा नेगोदकर, तुलबा नेगोदकर आणि आमची बहीण सुलोचना अंबादास कोल्लम. त्याच टायमाला आमचे मामी म्हणून होत्या, आमच्या भावदेच्या मामी काय पुष्पाताई कांचन कोल्लम, हे आम्हाला साथीला त्या टायमाला असायचे. त्या टायमाला आम्ही महिला मंडळ ओपन केलं होतं आणि नुकतंच मी पेटी म्हणजे भजन सुरुवात केली होती. आणि आता सध्या तर म्हणाल मला साथ देणारे आमची माझं 3 मुलं आहेत. गणेश नेगोदकर, विनायक नेगोदकर, लक्ष्मण नेगोदकर. लक्ष्मण नेगोदकर हा तबला वाजवतो, मला भजनाला साथीला असतो. आणि त्याचबरोबर आमचे पखवाज वादक आमचे दगडूबुवा चिखले, शिंदे सर, बाळासाहेब शिंदे सर. आता ते वारीला गेलेले, ते येऊ शकत नाही, पण त्यांच्या मिसेस आहे इथं छायाताई शिंदे, त्या माझ्या मागत बसलेले. आणि त्याचप्रमाणे आमची मिसेस माझ्या राईट हातला बसलेले इंदिरा नेगोदकर, आमचे बापरे आहे. त्याचप्रमाणे आमचा मुलगा आहे आमचे तुकाराम पाटील, हे माझ्याबरोबर नेहमी भजनाला असतात. त्याचप्रमाणे माझ्या माग बसलेले महादेव वाघमारे आणि मुकुंद नेगोदकर. नितीन म्हणजे त्याला आम्ही सोन्या म्हणतो, तो या ठिकाणी आहे. श्रीहरी नेगोदकर. अशी एक पुष्कळ मंडळी आहेत तसं पाहिलं तर, पण सध्या ते येऊ शकत नाही. आणि त्यांची मला आता सध्या साथ चालू आहे. म्हणजे भजनाला कोरसला ते लोक असतात. आणि आमचे काही ठिकाणी मी भजनाचे क्लास पण घेत असतो. त्या ठिकाणी पण मी भजनाला गेलो का तिथं मला साथीला मंडळी भेटतात. 2-4 लोक का मेहनत भजनाला असतात. आणि महाराज आपण भजनाला बसल्यानंतर ही संगीताची रंगत वाढवत येत असतात. हो. भजनामध्ये आपण अभंग, पद, गवळणी, सर्व हो, त्याचप्रमाणे कबीराचे दोहे, कवाली, विविध प्रकारचं तुम्ही गायन सादर करताय. तर ह्या ज्या अभंग आहेत, गवळण आहे, मी सांगतो यांना या ज्या चाली, हे संगीत, हे तुम्हाला कसं प्राप्त झालं? आमचे एक मित्र होते भजनामध्ये, त्यांचं नाव होतं शशिकांत गुर्जर. त्या टायमाला मी देवीची गाणी म्हणायचो. तर त्या टायमाला ते कवित्व करायचे. त्यांनी मला एक गाणं दिलं होतं देवीचं, आणि त्या देवीच्या कवित्याला सहज बोलून गेलो की मला एक देवीचं गाणं द्या. ते कवित्व करायचे आपले अधूनमधून एक छंद म्हणून. तर त्यांनी मला एक गाणं दिलं होतं. त्या गाण्याला मी ताल लावले. ते आईचा गोंधळ म्हणून आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी त्याला आता आई उदे ग अंबाबाई हा शब्द टाकला नव्हता, तर तो शब्द मी टाकला आणि त्या गाण्याला ताल मी लावलेली आहे. ते गाणं मी आपल्या समोर ताल म्हणून दाखवतो. गाव गावच्या भगिनी तुम्हा देतील सारे वसन, गाव गावच्या भगिनी तुम्हा देतील सारे वसन. त्या देवीचे घट मांडले फेर करुणी नाथा, त्या देवीचे घट मांडले फेर करुणी नाथा. पुढे गंगाबाई आई, पुढे गंगाबाई, 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 आई पुढे गंगाबाई आई, पुढे गंगाबाई, पुढे गंगाबाई आई, पुढे गंगाबाई, पुढे गंगाबाई आई, पुढे गंगाबाई, पुढे गंगाबाई आई, पुढे गंगाबाई. महाराष्ट्राची कुलस्वामिनी वसे तुळजापुरी, वसे तुळजापुरी,
वसे तुळजापुरी महाराष्ट्राची कुलस्वामिनी वसे तुळजापुरी वसे तुळजापुरी वसे तुळजापुरी रामवादानी तू भवानी शिवास पावली भवानी शिवास पावली भवानी शिवास पावली रामवादानी तू भवानी शिवास पावली भवानी शिवास पावली भवानी शिवास पावली ये उजे गावा बाई आई उजे गावा बाई 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 आई उजे 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 या पद्धतीने मी त्याला ताल लावली आणि ही ताल मी त्यांना ऐकवली. त्यांचं नाव होतं शशिकांत गुजर म्हणून. काय फार भजनाचे प्रेमी. माझं भजन त्यांना फार आवडायचं. तर ते माझ्या भजनामध्ये नेहमी कुठेही भजन असू द्या त्यांना येत काही नव्हतं, पण भजन माझं त्यांना आवडायचं. मग मी त्यांना फोन करायचो, ते मग भजनाला माझे यायचे. तेव्हा त्यांनी हे मला गाणं दिलं होतं. ते त्यांचं नाव अजून मी राखून ठेवलंय आणि ते गाणं मी देवीकडे नेहमी म्हणत असतो. ते त्यांचं नाव मीच टाकलं. त्यांनी तो शब्द टाकला नव्हता. ते म्हणजे मला मोठेपणा नकोय, पण मी त्यांचं नाव टाकलं. ते म्हणून दाखवतो. शशी म्हणे देवादी कात अहंकार मागला, दुर्गा देवी अंबा मातेला वंदन तुम्ही करा. मग त्यांचं नाव मी टाकलं. त्यामुळे त्यांना पण वाटलं बाबा छान, चाल त्यांना आवडली आणि त्यांचं नाव टाकलं आणि त्यांचं नाव अजूनपर्यंत मी घेत आहे. अशी काही थोडा मोठी एक आशीर्वाद असतो. त्यांच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये अजून आहे. वयाच्या 70 वयापर्यंत सुद्धा मी अजून, तुम्ही आता आवाज ऐकला असेल, 70 वयापर्यंत मी अजून भजन करतो आणि याच्या पुढेही भजन चालू राहणार आहे. आणि ह्या भजनामध्ये आमचे लक्ष्मण नेगोदकर मला आपल्याला साथ असते. मला थोडंसं करून घ्यावं असं वाटतो की आपण भजन क्षेत्रामध्ये, संगीत भजन क्षेत्रामध्ये असताना देखील आपण आज प्रवचन, कीर्तन सेवा, हरिपाठ सेवा, त्याचप्रमाणे पहाटे केला जातो काकडा आरती, त्याचप्रमाणे पारायण, ही सुद्धा आवड कशी निर्माण झाली. एकदम भजन क्षेत्रातून, संगीत भजन क्षेत्रातून आपण या आध्यात्मिक, या कीर्तन, प्रवचन, हरिपाठाकडे कसे वळला. तसे आमचे वडील माळकरी, आई माळकरी आणि चुलते माळकरी. आमचे चुलते बाबूराव बापू नेगोदकर, कैलासवासी बाबूराव बापू नेगोदकर, काय त्यांनी 4 धाम पायी तीर्थयात्रा केलेली. आणि ते माळकरी असल्यामुळं ते आम्हाला नेहमी ज्ञानेश्वरी वाचून दाखवायचे आणि ज्ञानेश्वरीतला ओव्याचा अर्थ सांगायचे. आणि नेहमी आमच्याकडून संध्याकाळी 8 वाजले का हरिपाठ म्हणून घ्यायची. आम्ही 7 भाऊ एका ठिकाणी हरिपाठाला बसायचो. आणि त्यांच्यामुळे, आणि आमचे वडीलही माळकरी, त्याच्यामुळे आम्ही या क्षेत्रामध्ये, आणि वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे आता असं आहे, आपण आहे माळकरी, आमचे वडील माळकरी, त्याच्यामुळे सगळे 7 भाऊ माळकरी आणि आमच्या घरानंच वैष्णव भक्त आहे माळकऱ्यांचे. त्याच्यामुळे आम्ही या क्षेत्रामध्ये, आणि आता सध्या मी कीर्तनाला साथ द्यायला जातो, हार्मोनियमची साथ देतो कीर्तनाला. आमच्या मागे जे बसलेले छायाताई शिंदे, या माझ्याकडून प्रवचन कसं करायचं, काय म्हणायचं, कुठली ओवी घ्यायची, हे सुद्धा मी त्यांना मार्गदर्शन करवतो. ते सुद्धा चांगले प्रवचन करतात, कीर्तन सुद्धा करतात. फक्त मी कीर्तन करत नाही, मी प्रवचन करू शकतो आणि सकाळचा काकडा करू शकतो. कारण आपण वैष्णव भक्त असल्यामुळे आपण त्या क्षेत्रामध्ये कोणाला सांगायची जरूर नाही, ऑटोमॅटिक तिकडं वळतो. आणि त्याची मला आवड आहे. आता सध्या सुद्धा मी अनेक सप्त्याला जात असतो, लोक मला बोलवतात. आणि त्या सप्त्यामध्ये माझे ह्याच्या सध्याचे विणा घेतलेले आहे, तुकाराम पाटील, महादेव वाघमारे, बाळासाहेब शिंदे, भीमराव चव्हाण, अशी काही मंडळी आहेत माझ्याबरोबर. त्यांना मी घेऊन जात असतो. आपल्या भजन क्षेत्रात, संगीत भजनाबरोबरच आता आपण हरिपाठ, कीर्तन, प्रवचन याविषयी खुलासा केला. त्याचबरोबर पंढरीची वारी, याबाबत सुद्धा आपण आपल्या घराण्याची जी परंपरा आहे, तुमचे आई वडील
माळकरी. तुमचे चुलते तुमचे बंधू पंढरीची पायी वारी करत होते आणि तो वारसा तुम्ही चालू ठेवलेला आहे. हो. याबाबत तुम्ही पंढरीच्या वारीच्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? वारीच्या संदर्भात असे की मी आमचे वडील पहिले वारी करायचे आणि वडील वारल्यानंतर ती वारी मी करायला लागलो आणि आईला मी जवळजवळ 3 वर्ष माझ्याबरोबर वारीला नेलेलं आहे. तर आईची इच्छा होती तसा तो विषय निघाला. आता हृदय भरून येतो. आमच्या आईची इच्छा होती की आता वडील नाही, आता वडिलांच्या वडील ते गेले तुझे, मग आता माझी वारी खुंटत. मी शब्द दिला आईला की तुझी वारी खुंटणार नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी तुला घेऊन जाणार. आता मी शब्द दिला आणि मी आईला 3 वर्ष घेऊन गेलो. पण मला शेवटी दया आली की एवढ्या वयामध्ये आईला चालवणं बरं नाही वाटत. मग आईला मी स्थगित केलं. आईला सांगितलं तू आता वारीला येऊ नको, तुझा वारसा मी चालवतो. आणि 20 वर्ष मी पायी वारी केली आणि त्या 20 वर्षामध्ये 8 वर्ष तर माझ्या बरोबर छायाते शिंदे अशी बरंच नेहते कंपनी डोंबिवलीची असे बरेच होतो 25-30 लोकांना मी माझ्याबरोबर वारीला घेऊन गेलेलो आहे. आणि ती वारी आता सध्या फक्त 2 वर्ष आली मी जात नाही कारण तब्येत साथ देत नाही. बरीच मंडळी पंढरीची वारी भजन कीर्तन प्रवचन करीत असतात. याबाबत मी तुमच्याकडून थोडा खुलासा करू इच्छितो की महाराज आपण ही वारी हे भजन पूजन कीर्तन ही का करावी, याच्यातून या मानवाला काय साधायचं आहे, मानवाचा हेतू काय आहे, मानवाला कसं काय फलदायी ठरणार आहे, याबाबत थोडासा खुलासा करावा. कसं आहे हल्लीची पिढी आहे ना, ही जी माझ्यासमोर लहान लहान मुलं बसलेली आहेत ना, त्यांना संस्कार चांगले लागावे आणि आपली ही परंपरा टिकावी हा त्याच्या मागचा हेतू आहे की आपण हिंदू क्षेत्रामध्ये आपलं भजन कीर्तन प्रवचन हे चालू राहिलं पाहिजे काय. आणि हे चालू राहील ते कसं राहील तर आपण जर या क्षेत्रामध्ये आहे तर आपण आपल्या मुलांना बी या क्षेत्रामध्ये गुंतवायचं. कारण हे क्षेत्र असं आहे की भगवंताची प्राप्ती किंवा आपल्याला जो मनाला मिळणारा आनंद आहे तो आनंद या वारीच्या याच्याने मिळत असतो, त्या भजनातून मिळत असतो. तुमचं कुठलंही दुःख असू द्या, तुम्ही 2 तास भजनाला बसला किंवा कीर्तनाला बसला तुम्हाला कुठलेही काही आठवणार नाही. सगळं विसरून जातो मनुष्य आणि दुःखाचं निवारण होतं. त्याच्याकरता ही वारी करायची असते, ह्या भजन करायचं असतं किंवा प्रवचनात जायचं असतं की आपल्याला त्यातून काही ज्ञान पण प्राप्त होतं आणि आपल्याला नरदेव ज्याने दिलेला आहे त्याची आठवण ठेवायची आणि त्याची आठवण ठेवूनच आपल्या भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता वारी करायचा. वारी करणं म्हणजे एक आपल्याला आनंद मिळतो आणि भगवंताची प्राप्ती आणि आपल्या मुखातून नामस्मरण होतं. आळंदीतून निघाल्यानंतर जो ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम हा भजन त्या जोरात केला जातो आणि त्यातून आपल्याला आनंद प्राप्त होतो, आपल्या मनाला समाधान मिळतं आणि म्हणून वारी करायची आहे. आताच आपण भजन पूजन कीर्तन हरिपाठ वारी करावे याला बरेच काय आहे तुम्ही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. आपण सगळे हरिपाठ म्हणणारी माणसं आहोत. हो, आपण हरिपाठामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात एका भागामध्ये न लागते सहाय्य असं जावे मनात करा, करा नारायण ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवा. बरोबर. म्हणजे तुकाराम महाराज त्यांच्याबाबत हे म्हणतात काय ठाईचं बैसोनी करावे, याबाबत तुम्ही काय मत व्यक्त करा. कसे आता मी तुम्हाला सांगितले की मी आता 2 वर्षांनी वारीला जाऊ शकत नाही. जोपर्यंत होते तोपर्यंत मी केली, पण आता जाऊ शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणले ललती चायाचं शरीराला कुठल्या गोष्टीचा त्रास देऊन करू नका. तुम्हाला जाता येत नसेल ना तर ठाईचं बैठून करा एक चित्त आणि आवडी आनंद आळवावं. एका जागी बसा,
ज्ञानेश्वरी हरिपाठामध्ये माऊली म्हटलेली ना, काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्षीबाई उतरली. त्याला काळाची वेळेचे बंधन नाहीये. तुम्ही ठाईचं बसता जिथं आहात तिथं भगवंताचं नामस्मरण घ्या. मी तिथं सुद्धा आहे. तुम्हाला माहितीये तुकाराम महाराजांची एक गोष्ट, तुकाराम महाराज सतत विठ्ठल 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 म्हणायचे आणि टॉयलेटला म्हणजे शेतामध्ये त्या टायमाला संडासला जरी गेले ना तरी तिथं सुद्धा विठ्ठल म्हणायचे. आणि मी एक ग्रस्त आले समोरून, तुकाराम महाराज आहेत का? म्हणे नाही. कुठे गेले? म्हणे संडासला गेले. काय आता संडासला गेल्यानंतर तो निघाला, जायला निघाल्यानंतर तिकडून तुकाराम महाराज आले आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. मग तो म्हणतो, अहो तुकाराम महाराज, अहो तुम्ही टॉयलेटला जाताय तरी सुद्धा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणताय, ते शुद्धता आहे का? म्हणे काय करू, माझी झाली अनावर वाट्या, तू माझी जीभच गप बसत नाही हो. माझ्या जिभेला ते वळण लागलेले की विठ्ठल 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 म्हणायचं. म्हणे असं कसं काय, तुम्ही ती जीभ थांबवा. तर म्हणे तू माझी जीभ धर आणि बघ प्रयोग करून. त्याने जीभ धरली तरी पण ती जीभ थांबायला तयार नाही. म्हणून तुकाराम महाराज वाटले की माझी झाली अनावर वाचा, माझी जीभच थांबत नाही. या पद्धतीने काय म्हणत होतं, प्रश्न काय होता? न लगे सायाचं जावे म्हणा. हा, म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणले, तुम्ही कुठेही आता पण भगवंताचं नामस्मरण करा. मग त्या पद्धती ही तुकाराम महाराजांची मी छोटीशी तुम्हाला दृष्टांत सांगितलं की ठाईचं बैठोरी एका जागी बसून सुद्धा भगवंताचं नामस्मरण तुम्ही करू शकता. असं काही नाही की बाबा वारीला केलं पाहिजे व भजनातून म्हटलं ना काय, तुम्हाला नाही जमत ना, अहो भजन भजन म्हणजे काय, अहो ठाईचं बैठून करायचं. तिथे एका जागी बसून भगवंताचं नामस्मरण तुम्ही करू शकता आणि तिथं सुद्धा भगवंत आहे. आपण वयाच्या 70 वर्षापर्यंत ही सेवा भजन सेवा चालू ठेवली. भजन कीर्तन प्रवचन त्यांचा सगळा तुमचा सहभाग असतो. मला असा प्रश्न विचारायचा आहे, आपण हा शेवटच्या श्वासापर्यंत आपण ही भजन सेवा चालू ठेवणार आहात, परंतु आपल्या कुटुंबामधून ह्या सेवेचा वारसा कोण चालवेल असं तुम्हाला वाटतंय? कसे पुढे काही सांगता येत नाही, पण माझा अंदाज आहे की आमचा हा जो वारसा आहे, आमचे लक्ष्मण ज्या मुलाचं नाव तो तबला वाजवतो, आमचा मोठा मुलगा आहे गणेश निगोदकर, हा सुद्धा गायन काम करतो, माझ्यावर अभंग वाचू शकतो आणि वाजवतो, भजन करतो आणि मला त्यांची साथ मिळते. ज्याप्रमाणे मी आमचे गयालबुवा पाटील, रंबाजीबुवा पाटील, दासबुवा निगोदकर यांच्याबरोबर असं मी कोरसला जात होतो आणि त्यातून मला हे साध्य झालं. त्याप्रमाणे हे तिन्ही मुलं आमची मित्र, आमची शिंदे सर, शिंदेबाई हे जे मला साथ देतात ना, ते अत्याधिक त्यांना ही मार्गदर्शन त्यांना मी देत होईल आणि सध्या ते पुढे चालवतील असं माझा अंदाज आहे. जीवनामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक दुःखसुखाचे प्रसंग अनुभव असतात. तर मी महाराजांना विचारतोय, अशा वेळेला तुम्हाला जर निमंत्रण आलं तर भजन सेवा तुम्ही कशी सादर करताय? एक प्रसंग असा होता, आम्ही त्या टायमाला सुभाष टेकडीला 10 तळ्याला राहत होतो. त्यावेळी ग्रस्त वारले आणि जे ग्रस्त वारले आणि तिथं कोणीतरी सांगितलं बुवा निगोदकर बुवा भजन करतात काय. तर त्या टायमाला रात्री 2 वाजता एक ग्रस्त मला दार ठोकवायला आले आणि 2 वाजता त्यांनी मला पेटी घेऊन सामान घेऊन ते म्हटले सामान आम्ही घेतो पण तुम्ही करा. अरे म्हटलं माझ्याकडे वाजवणार कोण नाही काय. पण अशा वेळेला त्यांनी सामान उचललं आणि 2 वाजता त्या ग्रस्ताच्या घरी आम्ही जाऊन भजन केलं. जवळजवळ 5 वाजेपर्यंत आम्ही भजन केली. त्या माणसाला समाधान वाटलं की समोर मयत दिसते आणि मी माझ्या मुलाला घेऊन आम्ही दोघंच गेलो आणि तिथं कोरसवाले मला साथीला मिळाले. हा एक प्रसंग. तुमच्या आवडीचा अभंग ज्या ज्या ठिकाणी तुम्ही भजन सेवा करताय, काही वेळेला ज्यांच्याकडे भजन सेवा आहे ते आयोजक सुद्धा तुम्हाला आग्रह करतात व अंकामुळे अभंग म्हणा. असे कोणते अभंग तुमच्याकडे? त्याचा एखादा अभंग म्हणून दाखवा. अभंग म्हणतो, कुठेही गेलो ना भजनाला तरी मला तो अभंग मानायला लावतात आणि तो अभंग म्हणजे
भाग्यवंता घरी भजन कीर्तन. भजनाला गेल्यानंतर पहिला हा अभंग झाला पाहिजे असं आग्रहात आणि हट्टात असतो. कारण भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाय रघुनंदन. त्याची वाट पाय रघुनंदन. त्याची वाट पाय रघुनंदन. भाग्यवंता घरी भजन कीर्तन. भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाय रघुनंदन. त्याची वाट पाय रघुनंदन. त्याची वाट पाय रघुनंदन. सर्व काही वेळे जगाच्या बाजारी. सर्व काही वेळे जगाच्या बाजारामध्ये सर्व मिळू शकतं पण एकच गोष्ट तुम्हाला कधीच मिळणार नाही. किती पैसे जरी मोजले तरी तुम्हाला मिळणार नाही. जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल पारी दुर्लभ संत जगी. पारी दुर्लभ संत जगी त्याची वाट पाय रघुनंदन. त्याची वाट पाय रघुनंदन. त्याची वाट पाय रघुनंदन. रघुनंदन रघुनंदन. मी महाराजांना तुमच्या अनेक गवळणी सादर केलेल्या आहेत आणि अनेक वेळा तुम्हाला आग्रह केला जातो गवळणी. आणि सुंदर गवळणी तुम्ही गात असता तर एखादी गवळण तुम्ही सादर करावी. असा कसा आता कसा आता कसा आता कसा देवाचा देव बाई ठसला. 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 देव एका पायाने लंगला. देव एका पायाने लंगला. देव एका पायाने लंगला लंगला लंगला. देव एका पायाने लंगला 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 लंगला. असा कसा असा कसा असा कसा देवाचा देव बाई ठसला. असा कसा देवाचा देव बाई ठसला. असा कसा देवाचा देव बाई ठसला. आणि गवळणीपैकी भोवरा ग बाई भोवरा खेळ राधिकेचा नवरा ही गवळण तुम्ही कृपया सादर करा. हे बघा ह्या गवळणीची चाल सुद्धा आमचे गुरुवर्य कैलासवासी भजनभूषण भजन सम्राट याचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजलेलं असे आमचे गजानन बुवा पाटील यांची ही चाल आहे. ही चाल माझी नाही आहे पण त्यांच्याकडून मिळाला हा मला वार्ता आहे. आणि ही गवळण आमचे बंधू सुद्धा म्हणत होते आणि बंधूंकडून मी घेतली. हे रे भवरा भवरा हे रे भवरा भवरा हे रे भवरा राधिकेचा नवरा. हे रे भवरा राधिकेचा नवरा. हे रे भवरा राधिकेचा नवरा. हे रे भवरा राधिकेचा नवरा.
राधिकेचा नवरा येळे भवरा ग राधिकेचा नवरा येळे भवरा ग राधिकेचा नवरा येळे भवरा ग राधिकेचा नवरा राधिकेचा नवरा राधिकेचा नवरा. या भजन सेवेतून माझ्या आध्यात्मिकता तुमची जी साधना आहे त्या साधनेतून तुम्ही आजच्या तरुणाला काय सांगू संदेश देणार आहात? तर संदेश असा असेल काय त्याचं उत्तर मी सांगतो. ईश्वरावर दृढ श्रद्धा ठेवा. जीवनामध्ये आम्ही नेहमी निर्व्यसनी राहा. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्तू. बरोबर. याप्रमाणे सदैव आपण आचरण ठेवा. हा एक शुभ संदेश आपण आजच्या तरुण पिढीला देणं गरजेचं वाटत आहे. आता तर मी तुम्हाला अभंगामध्ये सांगितलं ना, सर्व काही मिळे जगाच्या बागारी प्रत्यंत हे मिळत नाही आणि ते मिळवण्याकरता आणि संस्कार चांगले लागावे याच्याकरता जे आता काही टीव्ही मध्ये बघून किंवा मोबाईल मध्ये काही भरकटले जातात, अश्लील चाळे पाहतात, ते पाहू नये. आणि म्हणून ह्या क्षेत्रामध्ये खरं आधीच्या पिढीने आलं पाहिजे. हे भगवंताच्या प्राप्ती आणि आपल्या मनशांती, आपल्याला मनाला समाधान मिळावं याच्याकरता हे आहे. संदेश म्हणजे एवढं देऊ शकतो की वाईट मार्गाला जाऊ नका आणि देवाचं नामस्मरण करा. आपला जो वारकरी संप्रदाय त्या मार्गाने चला. टाळकरी माळकरी जे आता सध्या वारीला लोक जात आहेत त्यांच्याबरोबर जात चला. तुम्हाला संस्कार चांगले लागतील. कुठल्या वाईट मार्गाला जाणार असेल ते त्यांना जाऊन देऊ नका. हा शेवटचा संदेश. बाकी काय आपण अनेक ठिकाणी अनेक प्रसंगी भजन सेवा करीत आहात आणि या पुढे भविष्यात करणार आहात. तर आजच्या ह्या काळामध्ये भजन सेवा म्हणजे ही एकट्याची नव्हे, त्याला एक किंमत असलेली असे हार्मोनियम अनेक खर्च करून आपल्याला मृदुंग आणावं लागते. टाळ आहे, पकवाज आहे, विणा आहे. तर या मोठी खर्चिक ह्या वस्तू आहेत आणि अशा काळामध्ये सुद्धा आपण भजन सेवा करतात. ही भजन सेवा आपल्याला कशी परवडते, म्हणजे काय किमया आहे. लोक बिदागे देतात न देतात तरी देखील तुम्ही अखंड सेवा चालूच ठेवलेली आहे. म्हणजे या मागचं सत्य काय आहे का, या मागे काय गुपित आहे असं आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसं पाहिलं ना, मी कमवण्याकरता हा मार्ग नाही किंवा कमवण्याकरता तुम्हाला अनेक दुसरे मार्ग भरपूर आहेत. तुम्ही नोकरी करू शकता, कुठे कामधंदा करू शकता. हा जो मार्ग आहे हा भक्ती मार्ग आहे. हा भक्ती मार्ग म्हणजे पोट भरण्याकरता नाही आणि मी हे त्याच्याकरता करत नाही. हे फक्त मी मुलांना संस्कार चांगले लागावे, काय मुलगा वाईट मार्गाला जाऊ नये आणि ह्या भजनातून कसे मनशांती मिळते. जिथं भगवंताचं नामस्मरण चालू असतं तिथंच भगवंत असतो. काय एक आवड म्हणून मी हे करत जातो. मी याच्यातून मानधन काहीच मिळवत नाही. लोकांनी जरी मला सांगितलं बुवा तुम्ही किती पैसे घेणार, तुमचं पाकिट काय भरायचं, मी तिथं निस्वार्थपणा दाखवतो. मला पाकिट भरूच नका, तुम्ही जे द्याल त्याच्यात मी समाधान राहतो. मी त्याच्याकरता हे करतच नाहीये. काय मी पैसे कमवण्याकरता करत नाहीये. मला द्याल त्याच्यात मी समाधान आहे. आणि माझ्या पाठीमागे जी भजन मंडळी असतात काय त्यांचं रिक्षा भाडं, आमचं येण्या जाण्याचं भाडं मिळालं त्याच्यात आम्ही समाधान बघतो. कारण माझ्या मागे जी मंडळी आहे ती निस्वार्थी आहे. ते माझ्याकडून एक नया पैसा सुद्धा घेत नाही. मी स्वतःहून त्यांना रिक्षाला भाडं देत असतो आणि त्यांचं भाडं मिळालं मला समाधान आहे. आणि त्याच्याकरता हे आपण करत नाही. आणि संसार हा याच्यावरती नाहीये, हा परमार्थ आहे. परमार्थ हा निस्वार्थच करावा लागतो. त्याच्यामध्ये अपेक्षा करायची नसते. ही भजन परंपरा आपण निर्विघ्नपणे, निरपेक्षपणे, निस्वार्थपणे चालू ठेवलेली फार आनंदाची बाब आहे. ती सगळ्यांना शक्य होईल असं नाही. बरोबर. आणि ह्या भजन क्षेत्रामध्ये आपण सेवा करीत असताना अनेक आम्हाला भजन शिकवा, आम्हाला काही जिज्ञासू, काही जाणून घेणारी मंडळी तुम्हाला भेटली असतील
तर असे काही शिष्यवर्ग म्हणा वा. ज्यांना तुम्ही एक शिकवण दिली, त्यांना मार्ग दाखवला, अशी काही मंडळी तुमच्या समोर आहेत का? अशी काही नावं उल्लेख तुम्ही करू शकाल का? आहेच की आता माझ्या पाठीमागे ते छायाताई शिंदे म्हणून बसले, ते पेटी वाजवतात, ते गायन काम करतात, त्यांना राग कसा अडवायचा याची माहिती मी दिली. त्याचप्रमाणे आमचे वाघमारे आता माझ्या मागं बसले, ते सध्या टाळ शिकतात माझ्याकडे. आमचे तुकाराम पाटील, म्हणजे अशीच अजून मंडळी आहेत. आणि दुसरं पाहायचं म्हटलं तर वारकरी संप्रदायामध्ये अंबरनाथमध्ये जावसे म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी 25 महिलांना मी टाळ शिकवलंय, पावली शिकवले, नारोबा तुकाराम भजन कसं म्हणायचं आणि हरिपाठ कसा म्हणायचा. सध्या ते युट्यूबवर आमचे प्रकाश महाराज ब्रीड यांनी युट्यूबवर टाकलेला आहे. तो हरिपाठ तुम्ही पहा, त्यांची पावली पहा, किती उत्तम प्रकारे त्यांनी पावली खेळतायत. आणि तीच पावली आणि तो हरिपाठ आमचे प्रकाश ब्रीड चॅनेलवाले त्यांनीच तो शूट केलेला आहे. आणि अशी बरीच मंडळी आहेत की अंबरनाथमध्ये एक मुलीचं नाव आठवत नाही, पण उत्तम भजन करते. तिने त्या क्लबमध्ये म्हटलं त्या अंबरनाथला एक लायन्स क्लब का काय आहे, तिथं पहिल्या नंबरचं बक्षीस मिळवलं. ते अंबरनाथ जावसेमध्ये ती मुलगी आहे, पेटी वाजून भजन करते. आणि त्याचप्रमाणे आमची नलिनी गणेश म्हणून आहे अंबरनाथला, त्या पेटी शिकते. ऑर्डनर फॅक्टरीमध्ये एक मुलगी शिकली, आता सध्या चालू आहे शिक्षण. असे बरेच तसं नावं मला सांगता येणार नाही, पण बरेच लोकांना मी शिकवलेलं आहे आणि शिकत पण आहे. आपण या भजनाचा जो प्रारंभ केला, आपण प्रारंभी म्हणाला तुमचे माता पिता, तुमचे चुलते, तुमचे बंधू, त्याचप्रमाणे भजन पोषक कैलासवासी गजाननबुवा पाटील, संभाजीबुवा पाटील, दासबुवा निगोजकर यांचा आपण अगदी उल्लेख केला. परंतु तुम्ही तुमचा शिष्यगण कसा आहे तो तुम्ही उल्लेख केला. हे करत असताना मी प्रामुख्याने असं म्हणेन की तुमचे ज्येष्ठ बंधू दासबुवा निगोजकर आज त्यांचे प्रतिस्वास्थ्य ठीक नाहीये, परंतु गजाननबुवा पाटील असतील, आमचे गुरुवर्य रंभाजीबुवा पाटील असतील, त्यांच्या सहवासात राहून प्रत्यक्षपणे या मंडळींनी तुम्हाला हार्मोनियम जवळ घेऊन शिकवलं की तुम्ही एकलव्याप्रमाणे ही विद्या संपन्न केली. त्याविषयी थोडा थोडासा करावा. दादुबा तुमचे बंधू हे तुमच्या संवादात एकमेक असतातच, त्याचे तुम्हाला गजाननबुवा पाटील, आम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये होतो ना त्यावेळेला गजाननबुवा पाटील आमच्या घरी कर्जतला क्लासेस घ्यायची पेटीची विद्यार्थ्यांची. त्यावेळेला आमची आई त्यांना नेहमी म्हणायची की अरे आमच्या एखाद्या तरी मुलाला तयार कर. त्यावेळेला आमचे गजाननबुवा पाटील सांगायचे, आमच्या आईला काकू म्हणायचे, वडिलांना तात्या म्हणायचे. त्यावेळेला ते म्हणायचे की तुमच्या मुलाला शिकवायची जरूरच नाही, तुमच्या मुलांना माझा हात त्यांच्या मस्तकावर आहे, तुमची मुलं शिकलीच म्हणून तुम्हाला शिकवायची जरूर नाही, असं ते नेहमी म्हणायचे. त्याच्यामुळं आणि खरोखर त्यांचा हात आमच्या मस्तकावर आहे. आणि आज आमचे दासबुवा निगोजकर पेटी वाजून भजन करून आता सध्या ते आजारी आहेत, पण तो वारसा माझ्याकडे आलेला आहे. मी आज जवळजवळ 40 वर्ष झाली त्या भजन क्षेत्रामध्ये आहे, 40 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे आपण निगोजकर बंधू भजन प्रेमी मंडळी कैलासवासी गुरुवर्य गजाननबुवा पाटील, आमचे श्रीमान रंभाजीबुवा पाटील दीक्षक, यांना आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकत नाहीये. नाही, ते गुरुस्थानी आहे, हे तुम्हाला त्यातून सांगायचं आहे. अगदी खरं आहे. आमच्या गुरुवर्य स्वर्गीय गजाननबुवा पाटील यांचं नाव लौकिक मोठंच आहे. आणि तुम्ही म्हणाला की त्यांनी वरदहस्त तुमच्या डोक्यात ठेवला, सहवासात राहून एकलव्याप्रमाणे तुम्ही गुरु ही विद्या संपन्न केलेली आहे. याच्यात खरोखर तुमचं अभिनंदन करेल की हे सहज शक्य नाहीये.
ह्या असणं गरजेचं आहे. गुरुची सेवा केली का त्याचं फळ हे मिळतच. त्या प्रकारे हा प्रकार आहे. गायनबानी शिकवलं जरी नसलं ते वरद हस्त त्यांनी ठेवलं आहे. आमचे रंबाजी बुवा पाटील झाले, आमचे बंधू दासबुवा निगोदकर, शिकवायची आवश्यकता लागलीच नाही. फक्त त्यातलं कोमल आणि शुद्ध हे मी फक्त जाणून घेतलं आणि या मार्गाला मी लागलो. ज्यावेळेला दासबुवा पेटी वाजवायची त्यावेळेला मी तिथं स्थायिक बसायचो की कसे वाजवतात, त्याची आयडिया काय. खरं म्हटलं ना तर मला अजून पुढे जायचं होतं, पण काही परिस्थितीमुळे आपण दुसरीकडे चांगला मोठा क्लास जाऊ शकत नाही. पण आपलं जे आहे ते आपलं त्याच्यात थोडक्यात आपलं भागून घ्यायचं आपल्याला. हा देश राग आहे. रे ग पनी ग प रे ग पनी ग प म प द नि ध नि 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 ध ध नि ध ध नि ध ध ध ध नि ध ग रे प म ग रे ग रे नि ध ध नि ध प म ग रे रे प प म म ग ग रे मगरे मगरे गरे निसा भाग्यवंता घरी मगाशी हा अभंग म्हटलं ह्याच रागात होता. भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. त्याची वाट पाहे रघुनंदन. त्याची वाट पाहे रघुनंदन. आपण गेले 70 वर्ष वयाच्या 70व्या वर्षापर्यंत भजन करत आहात, प्रवचन करत आहात. तर आम्ही असं जाणून घेऊ इच्छितो की आतापर्यंत आपले कुठे कुठे आपले काही कार्यक्रम तुम्ही सेवा ऋतूतील कार्यक्रम सादर केलेले याचा थोडक्यात खुलासा केला तर बरं होईल. आतापर्यंत मी अनेक ठिकाणी भजने केली आणि सध्या माझी भजनं जवळजवळ 25 वर्ष एकाच ठिकाणी आहेत. काही ठिकाणं अशी आहेत की 25 वर्ष झाली भजनाला. आपले किशोर गंगाधर काळे म्हणून होते, त्यांच्याकडे 25 वर्ष मी भजन करतोय. त्याचे समाधी सोहळ्याचा उत्सव होतो आमचे ब्राह्मण सभेमध्ये, तिथे सुद्धा जवळजवळ 25 वर्षे होऊन गेली व जवळजवळ 30 वर्षे व्हायला आली असतील त्या भजनाला. कारण तिथूनच आम्ही काळे गोष्टींकडे भजन करायला लागलो. असे काही ठिकाणं असे आहेत की कायम स्वरूपी आम्हाला भजन तुम्हीच करायचं, असे काही ठिकाणी आहेत. आणि 10-10 दिवस एकेका दिवशी आम्ही पूर्वी 3-3 भजनं करायचो. आता आम्ही थोडी कॅपॅसिटी कमी केली आणि 2च भजनं करतो. तसं आम्ही बरेच ठिकाणी भजनं केली. कल्याणला जातो, लोकग्रामला सुद्धा जातो. गणपतीमध्ये जवळजवळ 10 दिवस भजनं चालू असतात. अशी पुष्कळ भजने. उलट मला एकेकाचे नंबर मागं ठेवून पुढल्या वर्षी तुमच्याकडे येऊ असं सांगावं लागतं. अशी काही ठिकाणं अशी की बुवा तुम्ही या वर्षी आले नाही आमच्याकडे, वेळ नाही मिळाला, आता तुमचं पुढल्या वर्षी नंबर लावणार. असे काही ठिकाणं अशी की तिथं वेळच मिळत नाही. महाराजांनी भजन सेवा अनेक वर्ष करीत आहेत, पुढे करतील. परंतु मी त्यांना तो प्रश्न विचारला की ही परंपरा जी आहे ती पुढे चालू राहिलीच पाहिजे, याबाबत त्यांनी खुलासा करावा. की त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांचे नातवंड असतील तर त्यांना सुद्धा अभंग उत्तमपैकी म्हणत आहेत, तेव्हा त्यांच्या नातवंडांनी हा जो वारसा चालू ठेवलेला आहे तर त्यांनी सादरीकरण करावं. मी चालवलं त्यानंतर आमची मुलं चालवतील, पण मुलं जाऊ दे, पण आमचे नात आहे देव आणि विनायक रेगोदकर, हे सुद्धा सध्या गवळण म्हणते. आणि तिची गवळण युट्यूबला सुद्धा आलेली आहे आणि आता पण ती तुम्हाला म्हणून दाखवी. हा गाय पंजना
पैंजण वाजती बाई पैंजण पैंजण वाजती राधा हरीला हरीला राजती राधा हरीला हरीला राजती राधा हरीला हरीला राजती बाई पैंजण पैंजण वाजती बाई पैंजण पैंजण वाजती राधा हरीला हरीला राजती राधा हरीला हरीला राजती राधा हरीला हरीला राजती पहिली गंगना है नीट धरी देवाचे मनकट पहिली गंगना है नीट धरी देवाचे मनकट बाई पैंजण पैंजण वाजती बाई पैंजण पैंजण वाजती राधा हरीला हरीला राजती राधा हरीला हरीला राजती राधा हरीला हरीला राजती हराने फुलाने बाबांनी भक्तीने मंदिर सजविलं हृदयला मला बसविलं हराने माझा भोळा बाबा प्रेमीच्या चोटे केली नाव त्या देवाने याला मन झोपेत जागविलं हृदयला मला बसविलं झोपेत हराने फुलाने बाबांनी भक्तीने मंदिर सजविलं हृदयला मला बसविलं मंदिर सजविलं हृदयला मला बसविलं यानंतर आपण भजनामध्ये नेहमी संतांची विविध भारुडं सादर केलेली आहेत. त्यातलं तुमचं आवडतं असं कुठलं भारुड आहे ते तुम्ही सादर करावं. एक माऊलीचं भारूड सादर करतो. काट्याच्या आणीवर ओतकीन घाव 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 लागे गवते जिला लागे गवते जिला लागे गवते जिला येथे आले तीन कुंभार ते कसे त्याने घडविली तीन मडकी अवधोल करची एक भाजेची ना अवधोल करची एक भाजेची ना दोन 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 करची एक भाजेची ना दोन
त्यात घातले तिन मूग भादेचिना त्यात घातले तिन मूग अव दोन कच्ची एक अव दोन हिरवे एक शिजेचिना 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 माऊलींचं भारूड आहे. याला भारूड प्रकार असा म्हटला जातो. पुढे माऊली याच्यात म्हणतात की ज्ञानदेव मने त्यांचा तो अनुभव. शेवटी काय म्हटले, सद्गुरु वातोनी कळे की ना हे जाणून घेण्याकरता सद्गुरूच करावा लागतो आणि सद्गुरु शिवाय हा मार्ग मिळत नाही. तसं आम्ही सुद्धा सद्गुरु केलेला आहे आणि म्हणून या क्षेत्रामध्ये आहोत. आज या ठिकाणी आमचे स्नेही प्रकाशजी ब्रीद यांच्या माऊली सहकार्यानं आणि त्यांचे चिरंजीव त्यांनी जे सहकार्य केलं आणि हा मुलाखतीचा जो घडवून आणला आणि ही मुलाखत सादर करण्यासाठी निवृत्ती महाराजांचे सहकारी आमच्या शिंदे सौभाग्यवती छायाताई बाळासाहेब शिंदे, त्याचप्रमाणे आमचे पाटील तुकारामभाऊ पाटील, त्याचप्रमाणे माझ्या मागे बसलेले आमचे बाजीराव वाघमारे आणि निघोष्ट कुटुंबीय यांनी जे सहकार्य केलं आणि ही मुलाखतीचा योग संपन्न झाला याबद्दल सर्व उपस्थितांचे मी आभार मानतो. तत्पूर्वी आमच्या छायाजी शिंदे महाराजांच्या संदर्भात काही मनोगत व्यक्त करीत आहेत. आपण ते श्रवण करूया. महाराजांची मुलाखत घेतली. मला खूप म्हणजे प्रसन्न वाटलं की पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतली. खरोखर या कलियुगामध्ये खूप संकट येतात पण त्या संकटातून निवारण करण्यासाठी असे काही संत महात्मे येतात. माऊली म्हणतात की संत ते देव ते संत, संत ते फक्त निमित्त आणि त्या प्रतिमाच असतात भगवंताच्या. तसे हे महाराज एक भगवंताचं रूपच आहे. आम्हाला एक आमच्या जीवनामध्ये एक अनुभव आला पण त्या अनुभवातून आम्हाला महाराजांनी तरुण नेलं. तो एक आमचा अनुभव सांगते. तर आमची एक म्हणजे आमची शिक्षण संस्था आहे आणि काय कारणास्तव आम्हाला म्हणजे असा अनुभव म्हणजे असा प्रसंग आला की आमचे मालक संस्थापक आहेत आणि त्यांच्यावर अशी केस अशी झाली की खरोखर म्हणजे जे चुकीचं ते चुकीचं, सत्य ते सत्य. पण आम्हाला म्हणजे फसवलं गेलं पण आम्हाला ते सहन नाही झालं दुःख. आणि म्हणजे आमच्या सरांना एवढं टेन्शन आलं की मनरुग्ण झाले सर. पण महाराजांच्या सहवासात आम्ही आलो आणि महाराजांनी एकच शब्द सांगितला सरांना की बघा जिथे भजन असेल तिथे तुम्ही म्हणजे याचं भजनाला आणि तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, तुमचं सगळं दुःख निवारण होईल. आणि तो खरोखरच असा आम्हाला अनुभव आला की त्या व्यक्तीला भगवंताने म्हणजे अटॅकच आला त्या व्यक्तीला, ते आमच्याशी खोटे वागले म्हणून. आणि हा खूप मोठा अनुभव आहे आम्हाला. तर महाराजांची मुलाखत घेतली त्यांचं पण खूप धन्यवाद. आणि भगवंताला हेच माझं मागणं आहे की त्यांना भरपूर निरोगी आणि 100 वर्षाचं आयुष्य देव, हेच भगवंताच्या चरणी मागणी करते. आणि ज्यांनी मुलाखत घेतली त्यांचं सुद्धा खूप आभार मानते. धन्यवाद. भजनाच्या कार्यक्रमामध्ये बुवांच्या बरोबर नेहमी उपस्थिती टाळाची साथ करणारा आणि वेळ प्रसंगी संधी मिळाली तर अभंग गाऊन साथ देणारा
सभापती सुलभाकर मुकुंद नेगोस्कर हे आपल्या बुवांच्या संदर्भामध्ये त्यांचे जे अनुभव आलेले त्या अनुभवांचे काहीतरी मत प्रदर्शन करत आहे. मी सौ सुलभा मुकुंद निघोजकर देशाचं दैवज्ञ सुवर्णकार समाज याची मी महिला मंडळाची उपाध्यक्ष आहे. आणि हे माझे बोलतात हे माझे मिस्टर आहे. आणि हे यांनी मला मार्गदर्शन केलं. निवृत्ती बुवा निघोजकर यांनी आम्हाला हरिपाठ भजन, मला भजनाचा गंध नव्हता पण त्यांनी मला या क्षेत्रात आणून आमच्या मिस्टरांनी आणि हे माझे निवृत्ती बुवा निघोजकर माझे धाकटे दिले पण यांनी मला मार्गदर्शन केलं आणि मी त्यात सहभागी झाले. आणि मला भजन कीर्तन हरिपाठ आपाप ऐकून योग आला. म्हणून मी त्यांचे आभार मानते, त्यांना गुरु मानते, त्यांचं मी अभिनंदन करते. आणि मुलाखत जे घेतली त्यांचे पण मी आभार मानते. आणि मला एक भावगीत म्हणायचं त्याच्याबद्दल मला संधी द्या. त्याबद्दल मी 2 मिनिटं तुमचे जरा बोलू का? केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही देवा, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही देवा. वेळोवेळी संकटा तुम्ही तारीसी माधवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. मला संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार. मातात भरोणी दैदुदलोने 12-13 जणी, मातात भरोणी दैदुदलोने 12-13 जणी निघाल्या निघाल्या मथुरेला गवळणी, 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 निघाल्या मथुरेला गवळणी. आगिरधारी
मुलाखतीचा भाग बराचसा अडकवता घेण्यात आलेला आहे आणि जसा प्रारंभ सुंदर असतो तसा शेवटही सुंदर करूया. आता निवृत्ती महाराज एक भैरवीमध्ये अभंग सादर करतील. संतांचे पायी हा माझा विश्वास, हा नेहमी ती भैरवी ती गात असतात ती भैरवी सादर करते. शेवटी वारकरी संप्रदाय जो आहे ना हा संतांच्या पायावर पाय ठेवून चाललेला आहे आणि जे संतांनी मार्ग डावले गेले आधी दयानिधी संतती आणि त्याच मार्गाने हा वारकरी संप्रदाय आणि आमचं भजन मंडळ चाललेलं आहे. म्हणून शेवट हा संतांच्या अभंगाने व्हावा म्हणून हा अभंग मी सादर करतोय. संतांचे बाई हा माझा शेवटी संतांवरतीच विश्वास ठेवावा लागतो. जसा आपल्या पत्नीवरती जसा विश्वास असतो जेवायला बसल्यानंतर आपण मनामध्ये शंका सुद्धा आणत नाही काय विष टाकले का काय आणतो का कधी अगदी डोळे झाकून मनुष्य जेवण करतो. तसं घरामध्ये आपण जसं विश्वास ठेवतो त्याप्रमाणे संतांवरती विश्वास ठेवावा आणि शेवट हा संतांच्या अभंगाने व्हावा असं वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. म्हणून मी आपल्यासमोर भैरवी सादर करतो. संतांचे पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालू जातात त्याचा दास व्हावा लागतो.
पायी हा माझा विश्वास संतांचे 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 पायी हा माझा विश्वास सर्व भाविकांत झालो त्याचा सर्व भाविकांत झालो त्याचा संतांचे पायी हा माझा विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास देशी माझे शीत देशी माझे शीत करीतील काळ 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 येण्या गोपाळ कृपा करी 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 संतांचे पायी हा माझा विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास झालो त्यांचा सर्व भाविकांत झालो त्यांचा संतांचे पायी हा माझा विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास भागलेला माझा पाटील कळीगे भागलेला माझा पाटील कळीगे भागलेला माझा भागलेला माझा त्याची डोळे सर्व सुख 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 संतांचे पायी हा माझा विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास कामनेचे घेईला वारी कामनेचे घेईला वारी कामनेचे घेईला वारी कामनेचे घेईला वारी कामनेचे घेईला वारी
हात जारे ताळविला काठावरी विठ्ठलाच्या दर्शनाला चला पंढरी हात जारे ताळविला काठावरी विठ्ठलाच्या दर्शनाला चला पंढरी हात जारे ताळविला काठावरी विठ्ठलाच्या दर्शनाला चला पंढरी हात जारे ताळविला काठावरी पुंडलिक वरदा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत शिरोमणी नरहरी महाराज की जय सद्गुरु साईनाथ महाराज की जय गुरुवर्य श्री गजानन